नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जे IP सिंग सरांच्या सक्सेस अकॅडमीच्या पुस्तकाच्या मानवी संसाधन आणि मानवी हक्क या विषयाची जी लेक्चर सिरीज सुरू केली आहे, त्याच्यामध्ये आपण आज शिक्षण या टॉपिकवरील उरलेला भाग पूर्ण करणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत. तर अल्पसंख्याकांचे शिक्षण, अल्पसंख्याकांच्या शिक्षणामध्ये कोणकोणते आयोग, कोणकोणते कार्यक्रम किंवा कोणकोणत्या योजना सरकारने आतापर्यंत लागू केल्या, त्याची माहिती आज आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर त्यात अल्पसंख्याक शिक्षणामध्ये आज कोणकोणते आयोग बघणार आहोत. तो राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्था आहे, जो 11 नोव्हेंबर 2004ला स्थापना झाला होता. दुसरा कार्यक्रम कोणता आहे तर पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम, जो 2005ला सुरू झाला होता. त्याचबरोबर क्षेत्र सदन आणि मदरसा आधुनिकीकरण कार्यक्रम, जो 2008ला सुरू झाला होता. हे कार्यक्रम आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आपण प्रौढ शिक्षणाबाबत सरकारने आत्तापर्यंत कोणकोणते कार्यक्रम अवलंबले किंवा कोणत्या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली. तर प्रौढ शिक्षणामध्ये आपण ग्रामीण कार्यात्मक साक्षरता प्रकल्प, जो 1978ला सुरू झाला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम, जो 2 ऑक्टोबर 1978ला सुरू झाला होता. त्याचबरोबर राष्ट्रीय साक्षरता मिशन, ज्याची सुरुवात 5 मे 1988ला. त्याचबरोबर साक्षर भारत कार्यक्रम, जो 8 सप्टेंबर 2009ला सुरू झाला होता. या सर्व कार्यक्रमांबरोबरच जागतिकीकरण आणि शिक्षण, त्याचबरोबर काही महत्त्वाच्या शिक्षण संस्था सरकारने शिक्षणाच्या प्रसारासाठी स्थापन केल्या, त्यांचा आढावा आज आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण अल्पसंख्याकांच्या शिक्षणाबद्दल बघूया. पहिला आयोग अल्पसंख्याकांच्या बाबतीत राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्था आयोग, हा काय होता ते पाहूया. याची स्थापना कधी झाली होती तर 11 नोव्हेंबर 2004ला राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण आयोगाची स्थापना झाली होती. याचं कार्य काय होतं तर सल्ला देणे, शिफारसी करणे तसेच न्यायनिवाडीचे अधिकार या आयोगाला देण्यात आले होते. अल्पसंख्याकांच्या बाबतीत सरकारला सल्ला देणे, महत्त्वाच्या बाबींची शिफारस करणे तसेच न्यायनिवाडीचे अधिकार त्यांना देण्यात आले होते. हा एक अर्धन्यायिक स्वरूपाचा आयोग असून त्यास दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले होते. तर यातील महत्त्वाचं काय तर फक्त साल कधी सुरुवात झाली हे महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक शिक्षण संस्था आयोगाची स्थापना 11 नोव्हेंबर 2004 साली झाली. याच्यासाठीचा अभ्यास करताना कोणताही आयोग किंवा कोणताही कार्यक्रम असेल, त्याची सुरुवात कोणत्या साली झाली किंवा त्याची तारीख, त्याचबरोबर त्याचे उद्देश, हे महत्त्वाचं माहिती असणं, 2 बाबी महत्त्वाच्या माहिती असणं गरजेचं आहे. कार्य तुम्ही लक्षात न ठेवलेली नाही तर चालते, कारण तुम्ही लॉजिकनुसार त्याची कार्य जर परीक्षेला विचारली तर सोडवू शकता. महत्त्वाचं आहे फक्त त्याचं साल आणि त्याचा उद्देश काय होता. दुसरा कार्यक्रम आहे पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम. याची सुरुवात कधी झाली होती तर 2005ला. या अंतर्गत कार्य काय होतं तर मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना, त्याचबरोबर जेथे अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या 20% जास्त आहे तेथे सर्व शिक्षा अभियान आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय यामध्ये 15% आरक्षण देण्याची तरतूद 15 कलमी कार्यक्रमामध्ये करण्यात आली होती. पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम हा अल्पसंख्याकांच्या विकासासंबंधी बाबींचा विचार करण्यासाठी किंवा अल्पसंख्याकांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याची सुरुवात 2005ला मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात झाली होती. पुढचा कार्यक्रम अल्पसंख्याकांच्या बाबतीत कोणता तर क्षेत्र सदन आणि मदरसा आधुनिकीकरण कार्यक्रम, म्हणजेच एरिया इंटेन्सिव्ह अँड मदरसा मॉडर्नायझेशन प्रोग्राम. याची सुरुवात कधी झाली तर 2008 साली क्षेत्र सदन आणि मदरसा आधुनिकीकरण कार्यक्रमाची सुरुवात झाली. हा 100% केंद्र पुरस्कृत प्रोग्राम होता. यावर कोणत्या बाबींवर विशेष भर देण्यात आला तर मदरसेचं आधुनिकीकरण आणि पायाभूत संरचनेचा विकास या बाबींवर या कार्यक्रमानुसार भर देण्यात आला. या कार्यक्रमानुसार मदरसांमध्ये गुणात्मक सुधारणा घडवून आणणे तसेच त्यांना राष्ट्रीय खुली शालेय शिक्षण संस्था म्हणजेच NIOC जोडण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्यामुळे त्यांना 5वी, 8वी, 10वी व 12वी या वर्गाचे प्रमाणपत्र मिळू शकेल. यासाठी क्षेत्र सदन आणि मदरसा आधुनिकीकरण कार्यक्रम राबवण्यात आला. याची अंमलबजावणी संपूर्ण देशात करण्यात आली. परंतु ज्या भागात 20%पेक्षा अल्पसंख्याक समुदाय जास्त आहे त्या भागातील जिल्हे, तालुके, शहरे या भागांना प्राधान्य देण्यात आले. आता आपण प्रौढ शिक्षणासंबंधीची योजना बघूया. प्रौढ शिक्षणासंबंधीचा विकास किंवा कार्यक्रमांचा विकास कसा झाला, त्याची पार्श्वभूमी काय होती ते बघूया. 1956ला नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटर स्थापन करण्यात आले. प्रौढ शिक्षणासाठी 1956ला नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटर स्थापन करण्यात आले. 1961मध्ये डिपार्टमेंट ऑफ अडल्ट एज्युकेशन असे त्याचे नाव दिले आणि तो NCERT अंतर्गत काम करू लागला. 1956ला नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटर स्थापन करण्यात आले. 1961ला त्याला डिपार्टमेंट ऑफ अडल्ट एज्युकेशन असे नाव दिले आणि NCERT अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनचा ते भाग बनले.
1971ला NCERTपासून विलग करून डायरेक्टरेट ऑफ नॉन फॉर्मल एज्युकेशन किंवा अडल्ट एज्युकेशन म्हणून कार्य करू लागले. म्हणजे 1956ला जो नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटर झालं होतं त्याला 1961मध्ये डिपार्टमेंट ऑफ अडल्ट एज्युकेशन या नावाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमध्ये काम करू लागलं. 1971ला ही संस्था डिपार्टमेंट ऑफ अडल्ट एज्युकेशन ही NCERTपासून वेगळी झाली आणि डायरेक्टरेट ऑफ नॉन फॉर्मल एज्युकेशन म्हणजे अथवा अडल्ट एज्युकेशन म्हणून कार्य करू लागले. याचं कार्य काय होतं तर राष्ट्रीय साक्षरता मिशनसाठी संसाधने पुरवणे म्हणजे राष्ट्रीय साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी संसाधने पुरवण्याचं कार्य हे डायरेक्टरेट ऑफ नॉन फॉर्मल एज्युकेशन किंवा अडल्ट एज्युकेशनचं होतं. शिक्षण अध्ययनासाठी लागणाऱ्या मटेरियलसाठी गाईडलाईन्स बनवणे, प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणे हे सुद्धा कार्य डायरेक्टरेट ऑफ नॉन फॉर्मल एज्युकेशनचं होतं. आता पहिला कार्यक्रम अडल्ट एज्युकेशनच्या संबंधीचा कोणता आहे तर ग्रामीण कार्यात्मक साक्षरता प्रकल्प म्हणजेच रूरल फंक्शनल लिटरसी प्रोजेक्ट. याची सुरुवात झाली होती 1978ला. मुख्यतः केंद्र सरकार पुरस्कृत हा प्रकल्प होता. 1978 साली ग्रामीण भागासाठी सुरू करण्यात आला. या अगोदर कार्यरत असलेले 144 शेतकरी कार्यात्मक साक्षरता प्रकल्प आणि 60 अनौपचारिक शिक्षण प्रकल्प यात एकत्र करण्यात आले होते. यात एकाने एका शिकवावे असे तत्त्व स्वीकारले आहे. एकाने एका शिकवावे हे तत्त्व कोणत्या कार्यक्रमात स्वीकारले होते तर ग्रामीण कार्यात्मक साक्षरता प्रकल्प. याची सुरुवात कधी झाली होती तर 1978ला. हा ग्रामीण भागासाठी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. याच्यामध्ये ज्या आधीच्या शेतकरी कार्यात्मक साक्षरता प्रकल्प होते आणि अनौपचारिक शिक्षण प्रकल्प होते हे सर्व एकत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान एकाने एका शिकवावे हे तत्त्व स्वीकारण्यात आले. आता पुढचा कार्यक्रम कोणता आहे तर राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली तर 2 ऑक्टोबर 1978ला गांधी जयंती दिवशी 2 ऑक्टोबर 1978ला राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरुवात झाली. याचं उद्दिष्ट काय होतं तर 15 ते 35 वयोगटातील प्रौढ निरक्षरांना साक्षर करणे हे राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरुवात 2 ऑक्टोबर 1978. उद्दिष्ट काय तर 15 ते 35 वयोगटातील प्रौढ निरक्षरांना साक्षर करून साक्षरतेचे प्रमाण वाढवणे. आता पुढचा प्रौढ साक्षरतेबद्दलचा कार्यक्रम कोणता आहे तर राष्ट्रीय साक्षरता मिशन. राष्ट्रीय साक्षरता मिशन म्हणजेच नॅशनल लिटरसी मिशन. याची सुरुवात कधी झाली होती तर 5 मे 1988. 5 मे तारीख देण्यात आली. 5 मे 1988ला राष्ट्रीय साक्षरता मिशनची सुरुवात झाली. हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986चा एक भाग होता. म्हणजे 1986ला जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घोषित करण्यात आलं होतं त्यातील ज्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय साक्षरता मिशन 5 मे 1988ला घोषित करण्यात आलं. या मिशनची अंमलबजावणी सर्वात प्रथम केरळ या राज्याने केली. या मिशन अंतर्गत कोणती लक्ष्य ठेवण्यात आली होती तर 1990पर्यंत 3 कोटी तर 1995पर्यंत 5 कोटी निरक्षरांना साक्षर करणे असे एकूण 8 कोटी निरक्षरांना साक्षर करण्याचं लक्ष्य राष्ट्रीय साक्षरता मिशन अंतर्गत ठेवण्यात आलं होतं. 1990पर्यंत 3 कोटी तर 1995पर्यंत 5 कोटी निरक्षरांना साक्षर करणे. याचा मुख्य भर कोणावर होता तर ग्रामीण भागातील महिला, अनुसूचित जाती जमाती यांच्यावर देण्यात आला होता. तर पुढचं मिशन आहे साक्षर भारत मिशन. साक्षर भारत मिशन. साक्षर भारत मिशनची सुरुवात कधी झाली तर 8 सप्टेंबर 2009ला. याचा लाभार्थी वयोगट कोण होता तर 15 वर्ष वयावरील सर्व निरक्षर हे साक्षर भारत मिशन अंतर्गत लाभार्थी होते. तर राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कोणता वयोगट लाभार्थी होता तर 15 ते 35 वयोगटातील प्रौढ निरक्षर लाभार्थी होते राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमाअंतर्गत. तर साक्षर भारत अभियानाअंतर्गत 15 वर्षावरील सर्व निरक्षर. 2012पर्यंत याचं उद्दिष्ट काय होतं तर 2012पर्यंत साक्षरता दर 80% साध्य करणे हे साक्षर भारत कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. 15 वर्षावरील 70 दशलक्ष प्रौढांमध्ये कार्यात्मक साक्षरता निर्माण करणे. 70 दशलक्ष प्रौढांमध्ये कार्यात्मक साक्षरता निर्माण करण्याचं लक्ष्य कोणाचं होतं तर साक्षर भारत मिशन 8 सप्टेंबर 2009. या 70 दशलक्ष प्रौढांमध्ये 60 दशलक्ष या स्त्रिया आणि 10 दशलक्ष हे पुरुष असतील. 10 दशलक्ष पुरुष. 70 दशलक्ष जे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये 60 दशलक्ष या स्त्रिया असतील आणि 10 दशलक्ष हे पुरुष असतील. हा प्रश्न मेन्सला विचारला कित्येकदा. स्त्री पुरुष यांच्या साक्षरतेतील फरक 10 पॉईंटने कमी करणे हे सुद्धा उद्दिष्ट या अंतर्गत होतं. म्हणजे आत्ता सध्याची भारताची साक्षरता 74% आहे. त्यातील पुरुषांची साक्षरता 78% आणि महिलांची साक्षरता 65%. म्हणजे या दोन्हीतील फरक 13%. तर तो फरक 10% कमी करण्याचं लक्ष्य हे साक्षर भारत मिशन अंतर्गत ठेवण्यात आलं. ज्या भागात महिला साक्षरता 2001 नुसार 50%पेक्षा कमी आहे अशा सर्व भागांमध्ये ही योजना राबवली जाते. तसेच नक्षलग्रस्त जिल्ह्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात येतं. साक्षर भारत योजना 8 सप्टेंबर 2009ला सुरुवात. वयोगट 15 वर्षावरील सर्व निरक्षर.
लक्ष्य काय तर 2012पर्यंत साक्षरता दर 80% साध्य करणे, 15 वर्षावरील 70 दशलक्ष प्रौढांमध्ये कार्यात्मक साक्षरता निर्माण करणे, त्यामध्ये 60 दशलक्ष स्त्रिया आणि 10 दशलक्ष पुरुष. आता प्रौढ शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी NGOंना सहाय्य करण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये काय आहे तर दोन योजना एकत्रित करण्यात आल्या. कोणत्या दोन योजना? असिस्टंट टू व्हॉलंटरी एजन्सीज इन द फील्ड ऑफ अडल्ट एज्युकेशन आणि जन शिक्षण संस्था, या दोन योजना एकत्रित करून प्रौढ शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी NGOंना सहाय्य करण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. उद्देश काय होता? तर प्रौढांमध्ये कार्यात्मक साक्षरताबरोबरच कौशल्य विकास आणि शिक्षणातील सातत्य ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे. यात मुख्य भर कोणावर देण्यात आला होता? तर 15 ते 35 वर्ष वयोगटातील व्यक्तींवर या योजनेअंतर्गत भर देण्यात आला होता. हे सर्व राष्ट्रीय साक्षरता मिशनचा भाग होते. या योजनेचे घटक कोणते होते? तर स्टेट रिसोर्स सेंटर, जनशिक्षण संस्था आणि NGOंना सहाय्य, हे या योजनेचे मुख्य घटक होते. आता आपण जागतिकीकरण आणि शिक्षण याचा संबंध काय किंवा त्यांचा आढावा घ्या. WTOचा गॅट्स म्हणजेच जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड्स इन सर्व्हिस करार आणि शिक्षण, हा करार सर्व सेवांच्या आंतरराष्ट्रीय व्यापार संदर्भात मंजूर करण्यात आला. त्यामुळे शिक्षणाला सेवेचे स्वरूप प्राप्त झाले. गॅट्स हा करारामुळे शिक्षणाला आंतरराष्ट्रीय सेवेचे स्वरूप प्राप्त झाले. हा करार कधीपासून लागू झाला? तर जानेवारी 2000 पासून लागला. या अंतर्गत शिक्षण सेवाचे 5 प्रकार आहेत. म्हणजे गॅट्सच्या कराराअंतर्गत शिक्षण सेवेचे 5 प्रकार आहेत. ते 5 प्रकार कोणते? तर पहिला प्रकार आहे प्राथमिक शिक्षण, म्हणजे पूर्व प्राथमिक शिक्षण यामध्ये येत नाही. प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात होते. प्राथमिक शिक्षण म्हणजे बालवाडीचे शिक्षण येत नाही. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, प्रौढ व निरंतर शिक्षण आणि इतर शिक्षणामध्ये काय येतं? तर खाजगी संघटित कोचिंग क्लासेस, घरगुती शिकवणे यामध्ये येत नाहीत. गॅट्स कराराअंतर्गत शिक्षणाचे जे 5 सेवांचे प्रकार आहेत, त्यामध्ये 5 प्रकार कोणते? प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, प्रौढ निरंतर शिक्षण. 5व्यामध्ये इतर शिक्षण. इतर शिक्षणांमध्ये कोणते? तर खाजगी संघटित कोचिंग क्लासेस, परंतु घरगुती शिकवणी यामध्ये येत नाहीत. आता काही महत्त्वाच्या शिक्षण संस्था बघूया. काही महत्त्वाच्या शिक्षण संस्थांमध्ये पहिली आहे भारतीय व्यवस्थापन संस्था, म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. याची संकल्पना कोणी मांडली होती? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जी संकल्पना मांडली होती. याची शिफारस कोणी केली होती? तर नियोजन आयोगाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्याची शिफारस केली होती. यासाठी 1959 साली कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक जॉर्ज रॉबिन्सन यांना बोलवले. त्यांच्या शिफारसींवरून कलकत्ता आणि अहमदाबाद येथे 1961 साली पहिल्या 2 IIMची स्थापना करण्यात आली. भारतीय व्यवस्थापन संस्था याची शिफारस नियोजन आयोगाने केली होती. याची अंमलबजावणी करण्यासाठी 1959 साली कॅलिफोर्निया विद्यापीठातील कोणतर जॉर्ज रॉबिन्सन यांना बोलवले आणि त्यांनी दिलेल्या शिफारसीनुसार पहिल्या 2 IIM कुठे स्थापन झाल्या? तर कलकत्ता आणि अहमदाबाद. कलकत्ता एक पूर्वेला आणि दुसरी पश्चिमेला. आता या संस्था उभारण्यासाठी पुढील 2 संस्थांनी कार्य केले. कोणत्या संस्थांनी IIM उभारण्यासाठी कार्य केले? तर पहिले IIM कलकत्ता उभारण्यासाठी MIT स्लोआन स्कूल ऑफ मॅनेजमेंट, ही USAची जी IIM महत्त्वाची संस्था आहे त्याने कार्य केले. तर IIM अहमदाबाद याच्या उभारण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने मदत केली. IIM कोलकाता उभारण्यासाठी MIT स्लोआन या संस्थेने मदत केली. तर IIM अहमदाबाद उभारण्यासाठी हार्वर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने मदत केली. 1972ला जी रवी मताई समिती नेमण्यात आली ती कशासाठी? तर 1972ला रवी मताई समिती ही अस्तित्वात असलेल्या IIMचे मूल्यमापन करून आणखी 2 IIMची मूल्यमापन करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. तर या समितीने आणखी 2 IIM स्थापन करण्याची शिफारस केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने IIMची संख्या वाढत गेली. तर IIMची पहिली IIM 1961ला स्थापन झाली. ती स्थापन करण्यासाठी 1959ला जॉर्ज रॉबिन्सन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. त्यांच्या शिफारशीनुसार कलकत्ता आणि अहमदाबाद येथे IIM स्थापन करण्यात आल्या. 1972ला रवी मताई यांची अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. या समितीने IIMचे मूल्यमापन करून 2 IIMची स्थापना करण्याची शिफारस केली. आतापर्यंत स्थापन झालेल्या IIM महत्त्वाच्या IIM म्हणजे पहिल्या 4 लक्षात ठेवा. पहिल्या 4मध्ये पहिला IIM आहे IIM कोलकाता, जे पूर्वीला स्थापन झालं. दुसरा IIM आहे IIM अहमदाबाद, जे गुजरातमध्ये स्थापन झालं. तिसरा IIM आहे दक्षिणेला, जे IIM बेंगलोर, कर्नाटकला स्थापन झालं. आणि चौथा आहे IIM लखनौ, जी UP मध्ये स्थापन झाली. पहिल्या पूर्वेला 1
2, 3 आणि 4 म्हणजे IIM कोलकाता, IIM अहमदाबाद, IIM बेंगलोर, IIM लखनौ. तर 5वं केरळाला IIM कोझिकोड केरळमध्ये स्थापन झालं. महाराष्ट्रामध्ये IIM कुठं आहे तर IIM नागपूर 2015ला महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं. तर शेवटचं IIM कुठे स्थापन झालं तर IIM जम्मू हे जम्मू काश्मीरमध्ये 2016 साली स्थापन झालं. यासाठी प्रवेश परीक्षा कशी होती तर भारतातील विद्यार्थ्यांना 2 वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंटसाठी CAT ही परीक्षा द्यावी लागते. कॉमन ॲप्टिट्यूड टेस्ट ही द्यावी लागते. संशोधनात्मक उपक्रमांसाठी PhDसाठी रिसर्च अँड ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच RAT ही परीक्षा द्यावी लागते. या संस्थांमध्ये आरक्षण कसं आहे तर SCसाठी 15%, STसाठी 7.5% आणि OBCसाठी 27%. जे OBCचं आरक्षण आहे ते 2008 पासून लागू झालं. आता शैक्षणिक अभ्यासक्रम कसा आहे तर शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच पदवीनंतरचा 2 वर्षाचा पूर्ण वेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा IIMचा एक विशेष अभ्यासक्रम आहे. दुसरा शैक्षणिक कार्यक्रम कोणता आहे तर डॉक्टरेट शिक्षण हा फेलो प्रोग्राम इन मॅनेजमेंट. हे 2 कार्यक्रम IIM अंतर्गत राबवले जातात. आता याच्यानंतरची दुसरी महत्त्वाची संस्था कोणती आहे तर IIT म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. याचा विस्तार कसा झाला तर सुरुवातीला आपण बघूया. 1946 साली व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेतील शिक्षण विभाग सर जोगेंद्र सिंग यांनी एक समिती नेमली. कशासाठी नेमली होती तर दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर भारतात औद्योगिक विकास साधण्यासाठी उच्च शिक्षण संस्था स्थापण्यासाठी व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेतील सर जोगेंद्र सिंग यांनी एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष कोण होते तर नलिनी रंजन सरकार हे जोगेंद्र सिंग यांनी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते. तर या समितीने म्हणजे नलिनी रंजन सरकार यांची समिती आहे त्यांनी शिफारशी कोणत्या केल्या तर भारतातील पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भागात MIT म्हणजेच मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी MIT USA या संस्थेच्या आधारावर 4 उच्च शिक्षण संस्था स्थापन कराव्यात. कुठे कुठे तर पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला आणि दक्षिणेला. त्यानुसार IITची स्थापना करण्यात आली. पहिली IIT खरगपूर 1951ला स्थापन झाली. IIT पूर्वेला पहिली खरगपूर वेस्ट बेंगाल, दुसरी पश्चिमेला मुंबई येथे, तिसरी उत्तरेला उत्तर प्रदेश येथे IIT कानपूर आणि चौथी मद्रास IIT मद्रास तामिळनाडूला. ज्या पद्धतीने पहिल्या 4 IIT स्थापन झाली. 1951ला IIT खरगपूर पश्चिम बंगालमध्ये, दुसरी IIT मुंबईला 1958 साली, तिसरी IIT कानपूर उत्तर प्रदेशला आणि चौथी दक्षिणेला IIT मद्रास ही तामिळनाडूला स्थापन झाली. IIT दिल्ली ही 1963ला स्थापन झाली, 5वी IIT. IIT साठी प्रवेश परीक्षा कोण घेतं किंवा कोणती परीक्षा द्यावी लागते तर 2013 या सालापासून अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश परीक्षा कोणती आयोजित केली जाते तर IIT JEE ही परीक्षा घेतली जाते. तर MTechसाठी गेट ही परीक्षा. याचबरोबर BTech MTech बरोबरच MSc इन इंजिनिअरिंग, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, MBA, PhD इत्यादी कोर्सेस ही IIT अंतर्गत उपलब्ध आहेत. 2013 पासून IIT JEE ही परीक्षा अभियांत्रिकी पदवीसाठी IITमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाते. आता NIT काय ते बघा. पुढची शैक्षणिक संस्था आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच NIT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. सुरुवातीला ह्या संस्था राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली होत्या. 2007 साली केंद्र शासनाने विशेष कायदा करून ह्या संस्था केंद्राच्या अधिपत्याखाली आणल्या. एकूण किती संस्था आहेत तर NIT ह्या 30 आहेत. यासाठी प्रवेश परीक्षा कोणती द्यावी लागते तर JEE मेन्स ही परीक्षेच्या मार्कांच्या आधारावर NITमध्ये ॲडमिशन मिळतं. JEE मेन्सच्या परीक्षा सुरुवात होण्याच्या आधी कोणती परीक्षा होती तर AIEEE या नावाची परीक्षा NITच्या ॲडमिशनसाठी होती. या अंतर्गत कोणत्या शिक्षण दिलं जातं तर पदवी, पदव्युत्तर, डॉक्टरल कोर्सेस NIT अंतर्गत पुरवले जातात. भारताचे राष्ट्रपती हे एक्स ऑफिशियल व्हिजिटर असतात. भारताचे राष्ट्रपती हे एक्स ऑफिशियल व्हिजिटर ऑफ ऑल NIT असतात. भारताचे राष्ट्रपती हे सर्व IITचे एक्स ऑफिशियल व्हिजिटर असतात. IIT आणि NITचे एक्स ऑफिशियल व्हिजिटर हे भारताचे राष्ट्रपती असतात. म्हणजेच NIT काउन्सिल यांच्या म्हणजेच भारताच्या राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली कार्य करते. आता पुढची संस्था कुठली आहे तर राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग.
राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था याची स्थापना झाल्यानंतर 1989ला राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगची स्थापना झाली. याचं ब्रीद वाक्य काय तर विद्याधनम सर्वधनम प्रधानम हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगचं ब्रीद वाक्य. ही जगातील सर्वात मोठी मुक्त शालेय शिक्षण पुरवणारी संस्था आहे. यांनी कोणाबरोबर करार केला आहे तर युनेस्को आणि कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग यांच्याबरोबर करार केला आहे. याच्या अंतर्गत कोणते शैक्षणिक कोर्सेस चालवले जातात तर ओपन बेसिक एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत शिक्षण पुरवले जाते. ओपन बेसिक एज्युकेशन म्हणजे OBE प्रोग्राम अंतर्गत NIOS कडून शिक्षण पुरवले जाते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.